नमस्कार मित्रांनो. आता आज आम्ही आलेलो आहोत व्यायामोशीसाठी आम्ही आता शेतात काम करणार आहोत. असं काहीच नाही, उपवास नाही करायचं. आता जस्ट आम्ही शेतामध्ये पोहोचलेलो आहोत. आम्ही मोबाईल पण आणला, सामान पण घेऊन चाललो आम्ही. तिकडचा व्हिडिओ दाखव ना जरा. बचाक दिशा बोल. सगळं सामान आता शेतामध्ये सगळ्यांनी ठेवलेलं आहे. तर आता मी तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोड्यूस करून देते. सांची इकडे ये. हाय गाईज, माझं नाव आहे सांची बुतकर, हिचं नाव आहे समीक्षा बुतकर, सृष्टी बुतकर, अनुष्का बुतकर ही माहित नाही. तुम्हाला मी पूर्ण दाखवते की शेतामध्ये सध्याचा व्ह्यू किती छान आहे. स्लो मध्ये दाखव, स्लो मध्ये. थांब थांब. ही आहे, ती दाखव ना हिचं. ही आहे आरुषी. केस वगैरे किती भारी वाटतात. ब्लॉग मध्ये जर काही माझ्या बारक्या बहिणीने काही वेगळं वगैरे बोललं असेल जी चॅनलचे खिलाफ आहे, तर तुम्ही प्लीज समजून घ्या. फर्स्ट ब्लॉग आहे. जरा ते मैं ऐसा कुछ भी नहीं देखो. गाइस तुम्ही पहिल्यांदा व्ह्यू बघून घ्या. काय का सेलिब्रेट करते सांगते ना. कारण की ते आजचा दिवस खास असतो त्यामुळे करणार ते हिने सांगत. व्यायामोशा का सेलिब्रेट करते त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ खाली टाकणार, तुम्ही नक्की चेक करा. आणि व्यायामोशा ही फक्त मराठवाड्यातील काही भागातच होते, जसे की लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, नाही मुंबईत नाही होत. यापैकीच काही भागामध्ये होत असते. आणि ती शेतामध्ये म्हणजे शेताची पूजा, म्हणजे आपल्या जमिनीची पूजा करण्यासाठी एक छोटंसं असं एक दिवस ठरलेला दिवस असते वर्षातून, तेव्हा ती पूजा केली जाते शेताची. त्यालाच व्यायामोशा म्हणतात. आणि खास करून लातूरमध्ये याला येळवस म्हणतात. येळवस म्हणण्याची फिलिंग आहे ती व्यायामोशा म्हणण्यात नाही. तर तुम्ही आता व्यायामोशाचा पूर्ण व्लॉग इथून बघणार आहात की व्यायामोशा कशी सेलिब्रेट करतात किंवा आजच्या दिवशी काय करण्यामध्ये. धन्यवाद. तुम्ही व्ह्यू बघून घ्या. इकडे यार मुझको सेल्फी निकालना है, जाती हूं मैं जरा निकालने को. ही ना खूपच डोक्यावर पडलेली. मैं डोक्यावर पडकी नाही. आम्ही या टेम्पो मध्ये आलेलो आहोत. इथे माझे पप्पा आहेत आणि इकडचे दाखव. तर आता आम्ही शेतामधून चालत जात आहोत. जिथं देवांना पुजतात तिथं चाललो होता आम्ही. निशाच्या पायामध्ये काहीतरी घुसले. काय घुसले? काटा घुसला. समूच्या आता पायामध्ये काटा घुसला होता, ते आम्ही काढत होतो. शेतामध्ये आल्यानंतर खाली बघून जास्त लागतं, नाही तर काटे साप तुला सांगायले तुला नाही. गेल्या वर्षी जास्त हिरवं होतं ना ग. ह्या वर्षी काहीच नाही, म्हणजे आहे बऱ्यापैकी, पण इतकं जास्त हिरवं नाही काही. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी. शिरकू नको. काय तुम्हाला पण इंद्रधनुष्य दिसतंय का? किती सुंदर दिसायलंय. बघा इंद्रधनुष्य बघायला कोणी कोणी आले. बघ ना ते पाणी आणि त्याच्यामध्ये. काय सुंदर दिसते नाही. इतकं हे व्हायची गरज नाही. हो एकदम क्लिअर आले. हे बघ झूम कर बरं. इथे दिसले नाही. बघ झूम कर. दिसलं तुम्हाला मित्रांनो? आज बघा पाण्यामध्ये इंद्रधनुष्य दिसत आहे. बघा ना मग इंद्रधनुष्य कुठे दिसतंय? असं दिसायला लागलेत. कमालच्या दिवशी इंद्रधनुष्य दिसत नसतं. त्याच्या पाठीमागे एक सायंटिफिक कारण आहे. काय आहे मला कमेंट मध्ये सांगावे नक्की. ते म्हणजे तू शिकली नाहीस का? तुला इंद्रधनुष्य कसं आहे ते माहित आहे? आज हमारे पड़ोस के खेत में देखो ना आज क्या हुआ है. आज पानी बरसा रहा है ना, उस पर क्या इंद्रधनुष्य आया है. वहाँ पर बहुत अच्छा है देखना. मुझे बताओ कैसा आता है कमेंट में इंद्रधनुष्य. कमेंट में बोल काय आपण दुसरी. हां तरी अशी बोलत कमेंट में बताओ. आणि आपल्या चॅनल मराठीत चालतंय. तिला माहित असून ती हिंदी बोलायली आहे. कदाचित तिला हिंदी जास्त येते असं वाटतं तिला. ये थोडी हिंदी बोल आता. ये ना तिची हिंदी कशी येते तुम्ही एकदा परत बघा. हां आरशी बोल काहीतरी. नमस्ते. आज देखो ना हमारे खेत में बहुत अच्छी फसल आई है. उस फसल में वहाँ पर क्या शब्द बोलते हैं? इस सावीत पास हुई का नाही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सावीला आहेस ना तू? हां हम सावीलाच आहे. हिची हिंदी अशी आहे. हिने खरंच हिंदीमध्ये पास होऊ शकते का असं तुम्हाला वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. तिला जास्त अभ्यास करायची गरज आहे का नाही मित्रांनो? ते मुझे घटक पास में असं नसते. ते मला प्रथम सत्राला घटक मुझे 20 में से 16 मार्क पड़े. हिंदी में खूप चांगले मार्क पडले. 19 पडले का तुला? नाही पडले. एका झाडाला मित्रांनो माहिती सापाची कात सापडली. 1 मिनिट आपण पण दाखवू. सापाची कात म्हणजे
इथं दिसत असेल. साप आहे. हे बघ इथपर्यंत इथपर्यंत. दिसली साप आहे. अरे कात आहे. हाडा बिड काय नसतं तुला. येतो का आता फुलं लागतात. हाय गाइस, ये देखो मेरे के बड़े छोटी मौसी छोटी माँ बेटी है नीचे. बोल रहे हैं कि बहुत अच्छा मूड है इसलिए बैठना है मुझको. मेरी छोटी माँ क्या यहाँ पर बैठी है. देखो ऐसे बोला था वहाँ पर चलो बोले ना नहीं आ रही. देखो वहाँ पर इनकी तो शायद तुम्हारी माँ दिखाओ. चलो माँ यहाँ जाओ. मेरी माँ दिखाती हूँ. ये मेरी मम्मी खाना खा रही है. देखो ये मेरी माँ खाना खा रही है. देखो फर्स्ट पर चढ़ो तब छोटी माँ खाना खा रही है. दो मामी खाना खा रही है. देखो देखो भात है चपाती है खीर भजी चावल गाइस सगळेजण तिथे बसले होते पण तिघींना काय माहिती काय मस्ती सुचली. इकडे बोलवले मला ह्यांनी. बघू आता कशासाठी बोलवले काय झालंय. हाय गाइस ओ क्या दो लड़की है इधर म्हणाले थोडंसं मराठी पण बोल. ठीक आहे हॅलो ह्या दोन मुली म्हणत आहेत की या जरा तुझं पाऊस म्हणजे पाणी ध्यानात देत आहे कारण की तिला पाणी पाहिजे. बघा किती ही दिली मुलगी आहे त्याच्यामुळे हिला दम लागत आहे आणि जर पडलं तर मी तुला मदत. तो हरभरा पेरलेला आहे आणि वेळ आमुष्यानिमित्त आम्ही इथे आलेलो आहोत. आणि ही माझी फॅमिली आहे. लहान मुलं, हे माझे मुलं आहेत आणि घरचे मंडळी तिकडे जेवण करत आहे. चला आपण कलेला बघायला जाऊया. पुढली पेरणी बघू. चला आपण कलेला जाऊया. थोडं म्हातारा होता बघा ती काढली का परत अजून त्याला ताकद जास्त मिळते. मैं तुमको एक प्रश्न विचार रही हूँ. उसको कमेंट में मला कमेंट में सांगा उत्तर याचं. मला माहिती ते उत्तर काय ते. शेतकरी मित्र कोण आहे सांगा एवढा. कमेंट मध्ये सांगावे मला माहिती ते काय ते. त्यांना माहित असेल पण तुला माहिती आहे का सांग. माहित शेतकऱ्याचा मित्र साप आहे. का आहे कारण की ते साप का शेतात सारखं हिंडतो म्हणून ते मित्र होतो. हिंडतो म्हणून मित्र होतो नाही. शेताला हे करतोय खराब पाडून हे करतोय नांगराला सोपं जातोय. म्हणून ते म्हणतात त्याला शेतकऱ्याचा मित्र. साप हिंडतोय म्हणून शेतकऱ्याचा मित्र. चुकलं म्हणतात सॉरी. मी तुम्हाला कमेंट मध्ये कारण थोडक्यात चुकले. ही आमची गाइस मी चाललेलो आहोत. आम्ही कलई बघायला चाललो. आम्ही कलई बघायला चाललोय. जर पाण्याचं काय ग नाही पाण्याचं पाण्याचा प्रवाह जर कमी असेल तर आम्ही कलईत बसू. कलईला जायचा रस्ता इकडे आहे पण आम्ही सध्या दुसऱ्या शेतात चाललो आणि दुसऱ्या मामाच्या शेतामध्ये चाललोय आम्ही. आणि बघू आता काय होते. आताच पोट भरून सगळ्यांचं जेवण झालं. पण आता तुम्ही स्लो काय बोलायला एवढं चला पटपट. त्यांचा तुझ्याचा पाय मुरगळा होता आता. हे हो का काय हे हो का बघितलं इग्नोर पोस्ट लावलं तिथं. आम्ही चाललोय दुसऱ्या मामाच्या शेतामध्ये. तर बघू त्या तिथे जाऊन आणखीन शेत एक्सप्लोर करूया आपण. आता शेत एक्सप्लोर करायचं पूर्ण दिवस आपल्याला. तुम्हाला बोलू का मी का ही आहे बघा एवढा आम्ही राऊंड एक म्हणजे सर्कल नाही ते स्क्वेअर आणि भाग स्क्वेअर म्हणजे असतो तो स्क्वेअर आम्ही का फिरून आलो आम्ही. आता आम्ही दुसऱ्या रानात चालला. आम्ही आता ती आणि काय बोलते का काय बोलते आंबील. आता आंबील आणि त्याच्यावर बोलणं कळतच नाही. आम्ही जेवत होतो तेव्हा का आंबील मला दिलं. मी आंबीलला डॉगीला दिले. आता माझ्या तिकडचं आंबील आम्ही डॉगीला दिला. हिनं जेवढं स्पष्ट कॅमेरा समोर बोलते ती अजिबात एकदम स्पष्ट बोलत. आता या साईडनं जायचं आम्हाला पलीकडच्या शेतमध्ये. हा चला चल खाली बघ सृष्टी. चल तू पुढे चला या पटकन तुम्ही आणि नंतर मला कळतंय जास्त. इथं पाट्यातून कसं नेला म्हणून
शान आघाडी किसानची थांबली पप्पा आणि निशांत पुढे गेलेत. मी कॅमेरा ऑपरेट करण्यासाठी म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी नवीन आहे, तर जर मी कधी कधी झूम आउट केले तर समजून घ्या. मी सध्या शिकते. काय करतेस? होय काय बोलायची? बघा ही म्हणजे काही महिन्यांपूर्वी जेव्हा पाऊस पडला होता इकडे तेव्हा पूर्ण जे गाव आहे म्हणजे गावातलं पूर्ण शाळा मंदिर शेत जेवढं सगळं आहे ते पूर्ण पाण्याच्या खाली होतं. कमीत कमी कमरेच्या वरती पाणी असावं इतकं जास्त शेत पाण्यामध्ये गेलं होतं. त्यामुळे अजून पण इथली जमीन पूर्णपणे वाळली नाही. काही शेतामध्ये अजून पण तसंच पाणी आहे, खूप जास्त प्रमाणात पाणी आहे आणि त्यामुळे शेती पण व्यवस्थित झाली नाही. बऱ्याच ठिकाणचं पीक उजडून मला माहीत नाही शब्द काय ते उकरलंय किंवा काही ते व्यवस्थित उगलं नाही कदाचित. हे तुम्ही एकदा बघून घ्या. या प्रोसेसला काय म्हणतात मला नाही माहिती, मला शेतीचं नॉलेज कमी आहे. तर चला आता जाऊ आपण. हे काय बसवलंय? हिने सोलार बसवलंय? हां कधी? इथे या साईडला थोडीशी हिरवळ आहे पण कुठे कुठे अजून पाणी तसंच आहे. चल बघू आता चला. आता पण सगळी चर्चा तीच आहे. साधारण 3,000 आणलं का तुम्ही? आणलं काही बी नाही. आणलं बघा आमच्या इथं. अगं माझी वसंतबाई लावून दिली असती का गं आमची तुम्हाला असं भेटू? हे बघा असं आजीवानी कळत नसतं. अगं माझी हालत. काय करायचं? असंच असतं शेतकरी समजत असेल दादा समजा आजीला समजत नाही एवढं. आजीला समजत नाही जरा तीन काय पण म्हणते शिवाय त्यांची मानसिकता वेगळी असते आपल्यापेक्षा. ते जर तुम्ही वयस्कर आहेत ना साधारणतः तसंच बोलत असतात. हो. चला. हे दिसतं ना जरा. निशांत बघा बघा. हे देखो वहाँ पर हमारा बच्चा है देखो. ये देखो कुछ माझी मम्मी बसली. ये देखो आजी है हमारी मेरे बस म्हणजे माझ्या आईची बहीण वाटते ती. ते कुर्त्यावाले आहेत बघा. ते कुर्त्यावाले आहेत बघा. समोर टच करतात आणि वाटत नाही त्याचा चकलीला. ती मस्त आहे सावलीसाठी. चला आता काहीच हा चला जाऊया आपण नदीकडे. ही कुठे गेली? हा येत आहेत. तर आता इकडच्या साईडला येऊन आता आम्ही परत चाललोय नदीकडे जायचंय. निशांत जास्त उत्साह आलाय. चला तर आता आपण जाऊ नदीकडं. बघू तिथं पाणी येतं भरलेलं आहे की नाही. आता सगळे जाऊ नका म्हणाले नदीला. काय केलं बघा बरं त्यानं. काय किती घाण केलं बघा. इकडे बघ निशांत इकडे बघ कॅमेराकडे बघ. हाऊ आर यू? समू चकलीला चमचाची ना. तिला ते सांगितलं ना आपण गाणं बोलू. आता जेवण इतकं झालंय म्हणजे हा कलई बघायची. मला प्रोनाउन्सिएशन नीट करता येत नाही त्याचं. कलई बघायचंय. तर बघू आता आपण कलई कशी आहे. म्हणजे लास्ट जेवण बघितलेली पण त्यात पाणी भरलं होतं त्याच्यामुळे बसू देत नव्हते पलीकडच्या साईडचे गावातले लोक. पण घेतले होते मी. हाय हाय हायच का? बरोबर कर आमच्या सगळ्यांचं कर. भाऊदेवाचं बहिणीचं आजीचं माझं मामाचं कर. घेतलं होते
काय बसले तिथं एवढं कट करायचं आणि खायचं, खायचं. हे काय हे रोडाचे प्राणी खातात. हे तर कसं लावूच नाही. म्हणून तुला लावूच नाही. किती बारीक उसपैकी एक आहे ना, बारकी बारकी असते तर नाही, होत नाही. बाद घ्या काय ते. बाजरी टाकलंय. बाद घ्या ते. कमेंट करून सांगा guys, तुम्हाला काय वाटतंय. बाद घ्या टाकलं. हा बघा कसं आहे का नाही. असं कसं तुम्ही सांगा. लय. दोघेच भाई कसं बसलंय. मला बघून बसलं इथं. तर आता आम्ही चाललो परत गावाकडं. गावाकडे नाही आम्ही शेतात चला तर बल घरी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. गावातले दिवस हे मला वाटतं सगळ्यांचे चांगले दिवस असतील. हो हा, कारण गावात आल्यानंतर जी मज्जा येते जे सगळं शेतामध्ये वगैरे जे असेल तेव्हा ते जे कॅमेरा सत्ता का मोबाईल तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करणार आहोत. हा व्लॉग आम्ही आता इथेच एंड करणार आहोत. तुम्हाला जर आणखी असे आमच्या फॅमिलीचे ब्लॉग हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.